राम राम मंडळी. तर आज आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना मी आपलं शेत दाखवू शकतो. आता तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये काय काय पेरलं आहे. मागे दिसतोय तो गहू आहे आपला आणि या शेतामध्ये सगळी ज्वारी पेरलेली आहे. तुम्हाला दिसतंय. हाय फ्रेंड्स, हे बघा आमच्या सगळे आलेले आहेत शेतामध्ये. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी काही दाखवणार आहे मी. आपल्या शेतामध्ये काय काय आहे काय काय नाही सगळ्या गोष्टी मी सविस्तर दाखवणार आहे आपल्याला. ही पाण्याची बॉटल सुद्धा आलेली आहे कारण तहान लागते, त्यामुळे पाणी सुद्धा आणण्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आज आणि शेतामध्ये मी तुम्हाला दाखवतो का आता हे जे शेत दिसतं तुम्हाला आहे खाली, याच्यामध्ये पेरलंय ज्वारी. याच्यामध्ये आता पहिली शीट लावलेली आहे, हे बघा तुम्हाला दिसतंय. आणि ही जे माझ्या मागे शेत दिसतंय हे त्याच्यामध्ये गहू पेरलेला आहे आपण 1 एकर म्हणून. आणि याच्यामध्ये आहे ती आता का ज्वारी किंवा मला वाटते मक्का पेरायची. याच्यामध्ये 2 पैकी 1 काहीतरी आपण पेरणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता. हे इकडे आहे, हे इकडे शीप बदलणं चालू आहे. हे बघा हे पाईपाच्या आणि जे तुम्हाला दिसतंय तिथं ते स्प्रिंकलर आहेत, स्प्रिंकलरचे पाईप त्याच्यानंतर शीप बदलणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन आपल्याला जेवढं साधं दिसतं तेवढं साधं तर नाही. आणि शेतकऱ्यांना रात्री बेरात्री आता म्हणजे कधी पण पाणी जेव्हा लाईट असली तेव्हा जावं लागते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगू शकतो, आता ते जे आपलं तिकडे शेत दिसतं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. आता त्या शेतामध्ये आपण मला वाटते की हां एका ह्याच्यात मक्का पेरलेला आहे आणि एका ह्याच्यात ज्वारी पेरलेली आहे. तर मी ते पण तुम्हाला दाखवतो. ते आपल्याला ही नदी आहे आपल्या म्हणजे शेताच्या शेजारी गेलेली आहे. ही छोटी ज्याला आपण एक नाला म्हणतो त्याला आम्ही याच्यामध्ये भाषेमध्ये साधारण नदी म्हणतो. ही नदी गेलेली आहे आणि ह्या नदीचं एक असं आहे की ही जवळपास आता मला वाटते 3-1 महिने झाले म्हणजे आटली. तर आतापर्यंत चालू होती मला असं वाटतं ही. कारण मागे आलो होतो 2-3 महिन्याआधी, तर ही कंटिन्यू चालू होती ही नदी. म्हणजे कंटिन्यू पाणी वाहत होतं. धरणाचा जो सांडवा होता तो इथूनच निघत होता या नदीच्या पात्रातनं. तर मी तुम्हाला दाखवतो एकदा ती नदी पण. हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या वरच्या शेतामध्ये की हे जे शेत आहे आपलं, याच्यामध्ये आपण एक विहीर, आपली विहीरसुद्धा दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ज्वारी पेरलेली आहे. या इकडच्या शेतामध्ये हे दिसतंय ना, याच्यामध्ये ज्वारी पेरलेली आहे आपण. आणि याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये आपण मक्का पेरलेली आहे. ते मक्कासुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि मी तुम्हाला आता सगळ्यात आधी विहीर दाखवतो, आपली विहीर कशी आहे विहीरसुद्धा दाखवतो. आणि आपल्या शेतामधले एक गोष्ट अशी आहे की माणूस किती पण थकवा असो, काही असो, किती प्रॉब्लेम्स असो, तुम्ही जेव्हा शेतात येता कोण नसते, निवांत असते. निवांतपणामध्ये तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता, तुमच्या आयुष्याचा तुमचा वेळ देऊ शकता. तर मी तुम्हाला विहीर दाखवतो आता. हे बघा, ही बघा ही आपली शेतातली विहीर आहे. कशी वाटली विहीर आपली? पाणी भरपूर आहे बरं का. पाणी पण दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. ही बघा ही दिसते आपली पूर्ण विहीर, त्यामुळे पूर्ण भरलेली आहे ती विहीर पाण्यानं. आणि हे बघा हे दिसतंय आपलं सगळं शेत आहे. तुम्हाला संपूर्ण माझं शेत दाखवतो. याच्यामध्ये ज्वारी आणि आधी एक उत्पन्न आपलं निघून गेलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तूर आणि सोयाबीन काढलेली आहे. आणि आता जे पेरलं आहे आता ते ज्वारी. हे बघा याच्यामध्ये पेरलं आहे संपूर्णपणे ज्वारी. आणि इकडे पेरलं आहे आपण मक्का. हा बघा मक्का, छोटा छोटा मक्का आहे आपला. आता वाढेल काही दिवसानंतर, चांगला होईल. शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत त्या कष्टाला ही आई चांगलं म्हणजे फळ देव. हे बघा आता पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे. हे बघा तुम्हाला दिसतंय. कशी वाटली आपली शेती मला नक्की सांगा. आणि ते जे तुम्हाला दिसतंय इथं हे बघा तुम्हाला दाखवतोय मी. हे जे दिसतंय ना तुम्हाला फडकं वगैरे हे लावलेलं, हे म्हणजे ज्या खडी असतात किंवा मग जे पाखरं असतात ते पाखरं ह्या मक्का उकरून खाऊ नये त्याच्यासाठी हे आपण ही करत असतो, म्हणजे ते बांधत असतो किंवा त्यांच्या याने ते पाखरं वगैरे जवळ येत नाही आणि मक्का उकरून खात नाही. ठीक आहे. आणि ह्या जे आहे हा शेवग्याचा भाग आहे सगळ्या साईडला. इथं हे जे दिसतं तुम्हाला हा संपूर्ण शेवग्याचा भाग आहे. आणि हा शेवगा आहे पूर्ण इथं लावलेला. हे बघा तुम्हाला दाखवतो.
शेवगा अतिशय सुंदर असा शेवगा आहे आलेला. आणि मी जसं जेवढं मला माहितीप्रमाणे चांगलं उत्पन्न झालेलं त्यांना शेवगा ज्यांनी केलं आहे त्यांना. आणि शेवग्याला भावसुद्धा आहे चांगला. त्यामुळे शेतकऱ्यांचे जेवढे कष्ट असतात ना त्याच्या काही हा बघा शेगाव दिसतो आपला. एवढा शेवगा, एवढा भारी शेवगा आलेला. तर मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या शेतामध्ये की ज्या आता मी तुम्हाला आता बोरं खायला नेतो. आता बोरं, की आपले बोरं किती छान असतात ते पण तुम्हाला दाखवतो शेतामधले. कारण ते शहरामध्ये भेटत नाही हो सध्या. तुम्ही शहरामध्ये तुम्हाला घ्यायची तर विकत घेऊ शकता. पण जी मजा आहे ना मित्रांनो, जे शेतात जाऊन म्हणजे दगड मारून जे आपण बोरं पाडतो आणि ते बोरं पडल्यानंतर जे खातो आपण, ती मजा तुम्हाला दाखवतो मी आता. ठीक आहे, चला तर, धन्यवाद. तर मित्रांनो, ही बोर आहे आपली. या बोरीला आता बोरं कमी आलेले आहेत, पण खाली आपण पडलेले असेल तर आपण खाऊ त्यांना. ठीक आहे, तर तुम्हाला एक मिनटं. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला बोरं पडलेले दिसतात. हे बघा, दिसलंय तुम्हाला बोर? खूप त्याला माती लागलेली आहे, कारण हे पाखराने खाल्लेलं आहे त्याच्यामुळे. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ही जी पाईपलाईन आहे, ही म्हणजे मोटर आणि मोटर थ्रू डायरेक्ट जी पाईपलाईन केलेली आहे, ही तिथून पाणी जाते. तुम्हाला ते पण मी दाखवतो आता, 100% दाखवतो. शेतामध्ये आपल्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत की आपण ज्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. कारण जेव्हा लहान होतो तर तेव्हा मी इथे यायचो, म्हणजे माझे वडील, आई असायची इथे शेतामध्ये, आणि त्यांच्या देखत मी मस्त मजा करायचो. म्हणजे मजा म्हटलं म्हणजे बोरं खाणे, नंतर त्यांना पाणी जेव्हा ते पाणी वगैरे देत असतात वडील आपले शेतामध्ये, तेव्हा त्यांना हेल्प करणे. तर असे कामं मी करत असतो. तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही जी नदी मी तुम्हाला मागाशी दाखवली, हे बघा, खूप लांब नदी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी आता वरच्या शेतामध्ये घेऊन आलो आहे. आपण वरच्या शेतामध्ये सुद्धा जातो आहे. हे बघा, माझं शेतसुद्धा तुम्हाला वरचं दाखवतो आहे. आता मित्रांनो, बरेच दिवस शेतामध्ये येणंसुद्धा होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणजे आपल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या नंतर आपण गावाच्या बाहेर पडतो व्यवसायासाठी. त्याच्यामुळे शेतीकडे लहान भाऊ बघतो. आता माझं दुर्लक्ष होतं सध्या शेतीकडे पाहणं, पण तरी मी ट्राय करतो की आपल्याला यावं. आणि हे बघा, मला दाखवतो. हे बघा, दिसलंय का तुम्हाला? हे बघा, असे आपला व्लॉग्स कसा वाटला तुम्हाला?